नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 15 आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण प्रश्नांची संख्या आहे 20. 20 पैकी किमान 12 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आलीच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पर्याय पहा, विचार करा. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच ग्लँड कोणती आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, यकृत. यकृत. विद्यार्थी मित्रांनो, यकृत म्हणजेच लिव्हर ही मानवी शरीरातील सर्वात मोठी आणि वजनाने जड अंतर्गत ग्रंथी आहे. हे जे काही यकृत आहे ते पचनक्रियेसाठी आवश्यक असणारे पित्त म्हणजेच बाईल तयार करण्याचे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्वाचे काम करते. लक्षात ठेवा, यकृताचं काम काय आहे? जे काही शरीरातील विषारी पदार्थ आहे ते बाहेर टाकण्याचं काम आहे. त्यानंतर आपल्याला पचनक्रियेसाठी जे काही आवश्यक असणारं पित्त आहे ते तयार करण्याचं काम यकृत करतं. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कोणत्या शिखराला म्हणतात? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कोणत्या शिखराला म्हणतात? योग्य उत्तर आहे कळसुबाई. कळसुबाई. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर जिल्हा. कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा, अकोले नावाचा तालुका आहे. कोणता तालुका? अकोले नावाचा तालुका आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी हे कळसुबाई शिखर आहे. पुढील प्रश्न पहा, व्हाईसरॉय पदाची सुरुवात कधी झाली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. व्हाईसरॉय पदाची सुरुवात कधी झाली? योग्य उत्तर आहे 1858. साल लक्षात ठेवा, 1858 या वर्षी व्हाईसरॉय पदाची सुरुवात झाली. मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही व्हाईसरॉय पद आहे हे कधी समाप्त झालं? जर असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर असणार आहे 1947. 1947. लक्षात घ्या, व्हाईसरॉय पद कधी सुरू झालं? 1858. ओके. कधी समाप्त झालं? तर 1947. म्हणजे 1858 ते 1947 असं लक्षात ठेवायचं आहे. सुरुवात 1858 आणि समाप्त झालं 1947. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संस्था व संस्थापक आपल्याला दिलेले आहेत आणि कोणता पर्याय बरोबर आहे हे विचारलं आहे. पहिला पर्याय पहा, गदर पार्टी, लाला हरदयाळ व डॉक्टर खानखोजे. विद्यार्थी मित्रांनो, गदर पार्टीची जी काही स्थापना आहे, जे काही संस्थापक आहे ते लाला हरदयाळ व डॉक्टर खानखोजे आहेत. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. मग गदर पार्टी स्थापना कधी केली त्यांनी? तर 1913. साल लक्षात ठेवा. या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे आणि आपल्याला विचारला आहे कोणता पर्याय बरोबर आहे? पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय चेक करू. पहा, दुसरा पर्याय आहे हिंदू महासभा, पंडित मदन मोहन मालवीय. विद्यार्थी मित्रांनो, हिंदू महासभेची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली आहे का? 100% बरोबर आहे. कधी केली? 1915 मध्ये केली. लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा. प्रश्न महत्वपूर्ण आहे. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण घेत असतो. ओके. हिंदू महासभा 1915, पंडित मदन मोहन मालवीय. पुढील प्रश्न पहा, रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती का? तर 100% बरोबर आहे. कधी केली होती? 1919 या वर्षी केली होती. आता चौथा पर्याय पहा, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे, तिसरा पर्याय देखील बरोबर आहे आणि चौथा पर्याय काय म्हटलंय? सर्व बरोबर. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर. लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा.
हे तीनही ज्या काही संस्था आहे त्या कोणी स्थापन केल्या, कधी स्थापन केल्या, लगेच लिहून ठेवा. गदर पार्टी 1913. कोणी स्थापना केली? लाला हरदयाळ डॉक्टर खानखोजे. हिंदू महासभा 1915. कोणी? पंडित मदन मोहन मालवीय. त्यानंतर रयत शिक्षण संस्था कधी? 1919. कोणी स्थापन केली? कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थी मित्रांनो, लगेच लिहून ठेवा. वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न पहा. 1878 मधील व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला? योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. 1878 मधील व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला? तर लॉर्ड रिपन. पुढे पहा. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये डॅश डॅश या समाजास राजाश्रय दिला. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय सत्यशोधक समाज. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला. पुढे पहा. अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे चाणक्य. पुढे पहा. कापूस पट्टा म्हणून भारतातील कोणता प्रदेश ओळखला जातो? योग्य उत्तर आहे दख्खन पठार. पुढे पहा. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 1901 नोबेल पुरस्काराची सुरुवात. पुढे पहा. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? पर्याय पहा. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. पहिला पर्याय तर बरोबर आहे. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. दुसरा पर्याय बरोबर आहे. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. तिसरा पर्याय बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहेत आणि आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय चुकीचा आहे, कोणता पर्याय अयोग्य आहे? या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे 4 नंबर पर्याय यापैकी नाही. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेलाय. भारतीय प्रवासी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? 9 जानेवारी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय युवा दिन कधी असतो असा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. कधी असतो? 12 जानेवारी. लक्षात घ्या. लगेच हे तीनही जे काही पर्याय आहेत ते लिहून ठेवा. तीनही पर्याय बरोबर आहेत. पुढे पहा. जगात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय मेघालय मौसिनराम या ठिकाणी. पुढे पहा. मालदीव देशाची राजधानी कोणती? योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय माले. मालदीव माले. आता लक्षात कसं ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो? जो काही मालदीव देश आहे की नाही, मालदीव या देशाचे जे काही 2 अक्षर आहे, पहिले मा आहे, ल आहे, माल माल माले असं करून टाकायचं. माल माले. राजधानी कोणती आहे? माले. पुढे पहा. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव काय म्हणून प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पुस्तकांचे गाव. महाबळेश्वर जवळ भिलार नावाचं गाव आहे आणि ते गाव पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यता विषयी पहिली परिषद 1918 साली मुंबई या ठिकाणी कोणी भरवली होती? प्रश्न महत्वपूर्ण आहे. प्रश्न विचार करायला लावणारा आहे. अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यता विषयी पहिली परिषद 1918 मध्ये मुंबई या ठिकाणी कोणी भरवली होती? योग्य उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी. पुढे पहा. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. नसलेला शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. शांती, प्रेम, खंत, संत. विचार करा. शांती भाववाचक नाम आहे, प्रेम भाववाचक नाम आहे, खंत भाववाचक नाम आहे, परंतु संत हे भाववाचक नाम नाही. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढे पहा. राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश
नसतो. नसतो म्हटलेला आहे. पर्याय पहा. विधानसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य. विद्यार्थी मित्रांनो, विधानसभेचे सदस्य यांचा समावेश असतो, राज्यसभा सदस्य यांचा समावेश असतो, लोकसभा सदस्य यांचा समावेश असतो, परंतु विधान परिषद सदस्य यांचा समावेश नसतो. पुढील प्रश्न पहा. अमाप या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? अमाप. योग्य उत्तर आहे विपुल. अमाप म्हणजे काय? विपुल. पुढे पहा. दुष्काळ आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? दुष्काळ आयोगाची स्थापना. योग्य उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स यांनी दुष्काळ आयोगाची स्थापना केली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारले गेलेले आहेत. हे सर्व प्रश्न तोंडी पाठ करा, लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.